चालू करूया इकडे, कारण पब्लिकला क्रिकेट बघण्यात रस आहे. आणि हा मित्रा, तो लहान बाल कसं धावतंय, लोकांना काय आवडतं बघा ना. पहिला चेंडू विश्वजीत ठाकूर, पहिला चेंडू तेच पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, फुल टॉस चेंडूवर षटकार आलाय. कमॉन डीजे. पुढचा चेंडू, आहा हा, इनसाइड आउट. विश्वजीत ठाकूरवर आक्रमण केलंय. असा खेळाडू आहे विश्वजीत ठाकूर, जो खेळाडू आज भारतातल्या टेनिस क्रिकेटचा एक नंबरचा गोलंदाज आहे, पण त्याच्यावर आक्रमण कमांडीचे. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विश्वजीत सज्ज होईल. विनीत माळीला दोन चेंडू, दोन मोठे फटके मारण्यात यश आलंय. पुढचा चेंडू, इथे देखील स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम फटका. नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवून दिलंय 4 धावांसाठी कमांडीचे. चौदा धावा धाव फलकावर. भिवंडीला बिलॉंग करतो हा खेळाडू आणि राकेश प्रभू मुंबईवरून येतो. निश्चित रूपानं पुढचा चेंडू विश्वजीत ठाकूर. आ हा हा, याला म्हणतात चेंडू. ही विश्वजीत ठाकूरची स्ट्रेंथ आहे. आज आपण बघितलं त्याला कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना पाहतोय. इंडिया पाकिस्तानचा सामना झाला होता, मी मागं म्हटलं होतं 7 खेळाडू रायगडचे होते, तेव्हा देखील ओपनिंग स्पेल घेऊन यायचा विश्वजीत ठाकूर. आणि नुसता स्पेल नाही तर तो पाकिस्तानचा कर्नल जाहिद म्हणून खेळाडू होता, त्याला अक्षरशः तुंगवलेला मैदानावर. निश्चित रूपानं नक्कीच. त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये बसत असताना निलेश दादा, ज्यांच्याकडे बघून आम्ही समालोचन करण्याची सुरुवात केली, आणि खऱ्या अर्थानं जर निश्चित रूपानं पाहिलं तर ज्यानं इंग्रजीमध्ये सुद्धा समालोचन केलं आणि समालोचन कसं करावं याच्या टिप्स अशा आम्हाला दिल्या, असे आमचे प्रमोदभाई सांदणकर यांचं इथे आगमन झालं. आणि त्यांच्या माध्यमातून तीनही समालोचकांना प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद प्रमोदभाई. इथे मात्र फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. ओ हो 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 हो, दैव देत पण कर्म नेत, अशी परिस्थिती पाहायला मिळाली. आणि इथे मात्र सोपा हलका ललवा जो काही म्हणाल तो झेल सुटला. 15 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. विश्वजीत ठाकूरनं संधी निर्माण केली होती राकेश प्रभूची, पण राकेश प्रभूला बाद करण्यात काही यश आलं नाही. अंतिम चेंडू घेऊन या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी विश्वजीतच्या माध्यमातून केली जाणार. राईट आर्म राऊंड विकेट पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल. पुढचा चेंडू, इथे मात्र हलक्या हातानं स्टिअर केलाय चेंडूला. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाणार का? दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील धावून पूर्ण. विश्वजीत ठाकूरवर पहिल्या षटकामध्ये 17 धावा करण्यात यश आलंय. पहिल्या षटका अखेर 17 धावा. तत्पूर्वी आमचे मित्र साई पाटील ॲपल थोडेसे नाराज दिसत आहेत ना. ॲपलला नाराजी नाही आहे तशी बघितली तर. त्याच्या चेहऱ्यावर कधी कुठला हावभावच नसतो. कधी हसणार, कधी रडणार, असं काय नाही, एकच भाव. तसा आमच्या विद्यार्थी संघटनेचा सदस्य आहे ॲपल. त्याच्यामुळे निश्चित रूपानं विश्वजीत ठाकूरवर आक्रमण झाले. नवीन गोलंदाज मयूर वाघमारे, यावर्षी सगळ्यात फॉर्मात असलेला गोलंदाज. नक्कीच जर पाहिलं तर मयूर वाघमारेची एंट्री झाली, त्याच्यानंतर त्याचे फॅन फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी त्याच्यासोबत फोटो घेतले. विश्वजीत ठाकूर हुडी घालून आला होता, त्यामुळे लोकांना पटकन समजलं नाही की विश्वजीत आलाय म्हणून. नाही तर त्याला सुद्धा लोक जर पाहिलं तर भेटायला आली देखील असतील. पण असं असताना मयूर वाघमारे काय करणार. पहिले षटका अखेर 17 धावा. चला मयूर, जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे, टायमर चालू आहे.
कशा प्रकारची गोलंदाजी होणार. दुसरीकडे आपण पाहिलं तर निखिल पाटील पाहायला मिळेल, आदर्श पाटील पाहायला मिळेल. हे दोन खेळाडू आहेत. आदर्श पाटीलचा विचार केला तर युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाचा, रायगड प्रीमियर लीगचा कर्णधार आणि त्याचबरोबर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याने युवी स्पोर्ट्सला लीड केलंय असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मयूर वाघमारे, स्ट्राईक एंडवर विनीत माळी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना मयूर दिसून येईल. नक्कीच जर पाहिलं तर डेथ बॉल म्हणून पहिल्या चेंडूला घोषित केलं गेलंय. निश्चित रूपानं इथे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. विश्वजितला 17 आल्या असल्या तरी मयूर वाघमारेनं त्या धावा आता रोखणं गरजेचं आहे. दुसरीकडे सहानगोठी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी चांगल्या सिच्युएशन मध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, पहिला चेंडू इनसाइड आउट. मयूर वाघमारेवर आक्रमण चढवलंय, पहिल्या चेंडूला पाठवून दिलंय सीमा पार. कमॉन डीजे. पाहायला मिळतोय पुढचा चेंडू विश्वजित ठाकूरचा, माफ करा मयूर वाघमारेचा. डीजे सुद्धा मयूर आहे, बॉलर सुद्धा मयूर आहे. फलंदाजीला विनीत माळी काय करतोय. हा 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 हा, आणखी एक मोठा फटका विनीत माळीच्या बॅट मधून. खणखणीत षटकार. कमॉन डीजे. आज हे जे रायगडचे पॅकर्स आहेत त्यांच्यावर मात्र हा भिवंडीचा खेळाडू कुठेतरी जर पाहिलं तर एकटा भारी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं भिवंडी, पालघर, जव्हार, वाडा, मोखाडा, ठाणे, वसई, विरार इथून जे ग्रामीण खेळाडू येतात ते खेळाडू असेच असतात. मागच्या आठवड्यामध्ये मी पाहिलं होतं. मग एकीकडे जर पाहिलं तर आशिक म्हणून खेळाडू आला होता वेस्ट बेंगॉलमधून, दुसरीकडून जर पाहिलं तर एक अलंकार म्हणून खेळाडू होता. हे सुद्धा त्याच एरियातले खेळाडू होते आणि निश्चित रूपानं त्यांनी सुद्धा जर पाहिलं तर समोर जीवित म्हात्रे, आकाश तारेकर, भावेश पवार असे फलंदाज, असे गोलंदाज असताना त्यांच्या समोर फायनल मारली होती. इथे मात्र हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. मयूर वाघमारेच्या पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी एक सुटकेचा श्वास सोडणारा हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावर, 9 चेंडू फेकले गेलेत. कितपत पोहोचलं जाणार हे पाहिलं जाईल, कारण विनीत माळीनं आज जर पाहिलं तर या मैदानावर खऱ्या अर्थानं मी एवढ्या लांबून का आलोय हे चित्र स्पष्ट केलेलं दिसून येत आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं इथं मात्र युवी स्पोर्ट्स वागरण संघाला आता विनीत माळीचा विकेट घेणं महत्वाचं आहे. कारण नॉर्मली जर आपण पाहिलं तर विनीत माळी एक चांगला फलंदाज आहे आणि त्याची ओळख त्यानं करून दिलेली आहे. पण इथे मयूर काय करणार. अप्रतिम चेंडू, याच्यासाठी मयूर वाघमारे ओळखला जातो. बोट फिरवली, चेंडू पडल्यानंतर लेग कट झाला. यष्ट्यांच्या मागे जर पाहिलं तर अप्रतिम गॅदर केलं गेलं. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर 29 धावा. पहिले 2 चेंडू 2 षटकार, त्याच्यानंतरचे 2 चेंडू 2 निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयूर विनीत माळीसाठी. तेज तर्रार चेंडू, इथे फसलाय फलंदाज आणि मयूर वाघमारेनं इथे मात्र विनीत माळीचा खेळ संपवलाय. कमॉन डीजे. काय कामगिरी केली. 3 षटकार 2 चौकार, म्हणजे जवळजवळ जर बघितलं तर 27 धावांची खेळी केली विनीत माळीने. एकदा जोरदार टाळ्या वाजवा विनीत माळीसाठी. काय क्रिकेट खेळलंय आज सहानगोठी संघानं. म्हणजे कोणी मॅनेज केला याला माहित नाही किंवा कोणी आणला इथपर्यंत माहित नाही, पण ज्याने कोणी आणला असेल त्याला मात्र जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्यानं शोधून आणलाय. नवीन फलंदाज प्रशांत मोरे आलाय. हा सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय, पण प्रशांत मोरे तसं बघितलं तर या विभागातला लोकल खेळाडू आहे. पण लोकल जरी असला तरी प्रशांत मोरे काय आहे आणि कसा खेळू शकतो हे माहिती आहे ना.
कारण प्रशांत मोरे ग्रामीणमध्ये सुद्धा खेळताना दिसतो, 40+ मध्ये सुद्धा खेळताना दिसतो आणि तोच प्रशांत मोरे ॲज अ आयकॉन म्हणून सुद्धा खेळताना दिसतो. रायगड प्रीमियर लीगचा मागच्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, पण तेवढीच चांगली फलंदाजी करणं जाणतो मयूर वाघमारे. पुढचा चेंडू, हा अप्रतिम चेंडू, फक्त स्टिअर केलं चेंडूला, मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलं जिथे निखिल होता. निखिलनं चेंडू अडवला. 30 धावा धावफलकावर. अंतिम चेंडूवर ही 1 धाव आली. 2 षटकांची समाप्ती झाली. मयूर वाघमारेच्या या षटकामध्ये जरी पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले असले तरी उर्वरित 4 चेंडूंवर फक्त 1 धाव आणि विनीत मालीचा विकेट, एवढंच काय ते झालं. आता मात्र अंतिम 2 षटकं, आणि अंतिम 2 षटकं घेऊन कोण येणार? मग चैतन्यकडे पाहिलं जाईल, पण चैतन्य तसं बघितलं तर पार्ट टाइम बॉलर आहे, त्याच्यामुळं आदर्श पाटील एक बेटर ऑप्शन आहे. त्याच्यानंतर निखिल पाटील सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. आदर्श पाटील गोलंदाजीला आलाय, जो वागरण गावालाच बिलॉंग करतो. नेहमी जर पाहिलं तर त्याला आपण बघितलं तर चांगला खेळ करताना आपल्याला आदर्श पाटील दिसतो. आणि तसं बघायचं झालं तर नॉर्मली आदर्श पाटील हा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला ॲज अ आयकॉन सुद्धा खेळताना दिसतो. त्याच्यामुळं आदर्श पाटीलचा विचार केला तर आज जरी वागरण गावातला लोकल खेळाडू असला तरी देखील परिस्थिती हँडल करणं त्याला देखील जमतं. कारण वयानं अगदी कमी आहे, 22-23 वर्षाचा हा खेळाडू आहे, पण तरी देखील आज खूप अनुभव क्रिकेटमध्ये त्यानं घेऊन येताना आपण पाहिलंय. पहिलाच चेंडू आदर्शचा, अप्रतिम चेंडू. प्रशांत मोहरेसाठी कुठल्याही प्रकारे संधी दिली नाही, हात खोलू दिले नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय आदर्शच्या माध्यमातून. कारण राकेश प्रभूला आता स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. राकेश सुद्धा मुंबईकडून बिलॉंग करतो, निश्चित रूपानं चांगली फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो, पण आदर्श काय करणार? पुढचा चेंडू, इथे सुद्धा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. इनर एज लागली, बॅटची कडा लागली, चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये अडवलं गेलं. तिथे 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 31 धावा आहेत. क्रिकेट 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 म्हणतात ते हे क्रिकेट आहे मित्रांनो. विश्वजित ठाकूर सारख्या वर्ल्ड क्लास गोलंदाजाला पहिल्या षटकात 17 धावा आल्या. त्याच्यानंतर मयूर वाघमारेला पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर दादा फक्त 1च धाव आली पुढच्या 4 चेंडूंवर, आणि नंतर आला आदर्श पाटील. कमी वेळात अलिबाग तालुक्यातील एक नामाजलेला खेळाडू म्हणून आदर्शकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवर आदर्श सज्ज झालाय. राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळेल, हा सुद्धा मुंबईला बिलॉंग करतो, पण आज रायगडमध्ये आलाय. त्याला सुद्धा रायगडच्या क्रिकेटचं अस्तित्व माहिती आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्सचा फटका यशस्वी झालाय, गॅप मध्ये गेलाय, चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. कमॉन डीजे. 35 धावा धावफलकावर. तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदर्श सज्ज होईल. आणि माहिती आहे ना सहानगोटी संघाला सुद्धा गोलंदाजी सहानगोटीची चांगली आहे, पण समोर फलंदाजीला मयूर येईल, चैतन्य येईल, सूरज येईल, निखिल येईल, विश्वजित येईल, आदर्श येईल, मॅक्सवेल येईल, आणि मग ही फलंदाजी तोडून काढायची असेल तर 60 धावा तरी कमीत कमी पाहिजेत. हा चेंडू मात्र या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाला. धावफलक स्थिरावलेलं 35 वर. चांगली गोलंदाजी, कारण सहांच्या मैदानावर जेव्हा नाईटची स्पर्धा झाली होती तेव्हा पहिल्या 2 मॅच आदर्शनच काढून दिल्या होत्या, त्याच्यामुळे आदर्श परिस्थितीला धरून खेळणं जाणतो. पुढचा चेंडू, हा सुद्धा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. या ठिकाणी 1 धाव पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 36 धावा. चांगलं षटक या ठिकाणी आदर्शचं पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू बाकी. प्रशांत मोहरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू प्रशांतसाठी. इथे सुद्धा हा फटका बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. 1 धाव धावून पूर्ण. चैतन्याच्या दिशेने चेंडू गेलाय, चेंडू अडवला गेलाय. 1 धाव आली एका धावेच्या सहाय्यानं. धाव फलकावर 37 धावा. 3 षटकं झाली. धाव फलकावर 37 धावा. चांगलं षटक, फक्त 7 धावांचं षटक या ठिकाणी आदर्शच्या माध्यमातून फेकलं गेलं. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. नवीन गोलंदाज कोण येणार? नवीन गोलंदाज सूरज पाटील आलाय.
यस सर. पाठीमागे काय चालू आहे? हा, ती तिकडे लाईट चालू आहे झाडावर, ती बंद होते का बघा. काय तो MSCB चा पोल आहे बघा सर, नाहीतर जाऊन वरती ब्लब काढायला लागेल. हॅलोजन आहे का बघा. निखिल वारगे, निखिल वारगे तिकडे आहे. दुसरं बेलोशी संघ जा बघा, जा. शुभम पोटे. गोलंदाजी मार्कवर सूरज आलाय. पहिला चेंडू सूरजच्या माध्यमातून कशा प्रकारे फेकला जाईल. चला, जास्त वेळ घ्यायचा नाहीये मयूर. हा बघा ना, थोडासा जर पाहिलं तर बदल. कारण प्रशांत मोरे असा रिव्हर्स फटक्यांवर वगैरे विश्वास ठेवणारा नाहीये. त्याच्याकडे ताकद आहे सरळ मारण्याची. लेदर क्रिकेटचा हा खेळाडू आहे, पण अशा प्रकारचे फटके मारणं जाणतो आणि ठरवून खेळाडू लावून त्या ठिकाणी प्रशांत मोरेला बाद केलाय. कम ऑन डीजे. एक शांत झोप झाल्यानंतर आमच्या खरखरे अण्णांचं देखील आगमन झालंय. अपर्णा साऊंडच्या माध्यमातून, खरखरे साऊंडच्या माध्यमातून अप्रतिम असं ऑपरेटिंग पाहायला मिळतंय. डीजे मयूर. डीजे मयूर हा कधी कधी जर बघितलं तर व्यसन नसलेल्या बैलासारखा धावत जातो, म्हणजे डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून. आणि मग मयूर थांब, मयूर थांब, मयूर थांब करायला लागतं, तेव्हा मयूर थांबतो. इथे मात्र नवीन फलंदाज कौशल पाटील. अप्रतिम फटका. ओहो हो, प्रयत्न झाला, प्रयत्न झाला आणि चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं धाव फलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीवर सूरज सज्ज होईल. सामना करेल कौशल. इथे मात्र इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका गॅप मध्ये आहे. मयूरच्या दिशेनं चेंडू गेलाय, मयूरनं चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर राकेश आलाय. 42 धावा धावफलकावर. 3 अंतिम चेंडूंचा फेक या ठिकाणी होणं बाकी आहे. निश्चित रूपानं या ठिकाणी कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाणार सगळ्यांच्या नजरा आहेत. कारण तत्पूर्वी जे पोल आहेत त्या पोलाच्या समोर कोणीही मित्रांनो उभे राहू नका प्लीज, विनंती आहे. ते पोल पडतायत. तिथे आमच्या मोहन शेठचा फोटो लावलाय. तो पोल एकदा पडलाय, परत पडू शकतो. हा हा हा, मोठा फटका, मोठा फटका, मोठा फटका. राकेश प्रभूच्या बॅट मधून षटकार आलाय. कमॉन डीजे. षटकार आलाय. धावफलकावर धावा 48. अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. यस, या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी होणार. आज सहानगोठी संघ खऱ्या अर्थानं खुश असेल. काय फलंदाजी झालेली पाहायला मिळते आज. चालला लोकल बॉय, चालला आदर्श, पण त्याच्या पुढे जर बघितलं तर आयकॉन गोलंदाज घेतलाय. 52 धावा नाही, 50 धावा धावफलकावर. 52 धावा, माफ करा. अंतिम चेंडू बाकी. 52 धावा धावफलकावर. राकेश प्रभूची घणाघाती फलंदाजी, विनीत माळीची घणाघाती फलंदाजी. हा चेंडू मात्र निर्धाव आला आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. 53 धावांचा विचार केला तर चेसेबल आहेत का? नक्की आहेत. तत्पूर्वी निनाद वारगे कुठे आहेत? अनिरुद्ध पाडगे आहे का?
तत्पूर्वी यानंतर होणारा सामना असेल NDR वॉरियर्स खैराळे विपक्ष हरेश गायकर पुरस्कृत साई झिराट. दोन्ही संघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि आमचे मित्र निलेश पाटील यांना विनंती असेल आपण पुढच्या सामन्याच्या समालोचनासाठी यायचं आहे. तत्पूर्वी या टॉस साठी येतोय मी. हॅलो हॅलो चेक आहे. मी नोट करतोय नरेशजी पाटील. आपण टॉस बघत जायचं आहे. या ठिकाणी वेदांत आपण पाहताय या ठिकाणी रजनी किटकेचा थरार अर्थात क्रिकेटचा महासंग्राम आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सपोर्टर्स आपले प्रेक्षक असतील. मी विनंती करतोय या ठिकाणी आपण आपल्या स्टेजच्या डाव्या बाजूला खऱ्या अर्थाने आपण खाद्य भ्रमंती करू शकताय. त्या ठिकाणी भाकरी चिकन असेल, भाकरी खिमा असेल किंवा भाकरी अंडापाव असेल, आपण त्याचा अनुभव घेऊ शकताय. एकदा भेट द्या मात्र पैसे देऊन. हॅलो. NDR वॉरियर्स तळेखार आणि साई झिराट हरेश गायकर पुरस्कृत साई झिराट विनंती असेल आपण यायचं आहे. हॅलो. चला योगेश गंबे आणि अजिंक्य वैती. एक विनंती आहे. आपण अजिंक्य आलेला आहे. योगेश गंभे कुठं असाल तर लगेच आमच्याशी संपर्क साधा. NDR वॉरियर्स खैराळे आणि दुसरीकडे जर बघितलं तर हरेश गायकर पुरस्कृत साई झिराट दोन संघ आपल्याला खेळताना दिसतील. योगेश गंभे आलेला आहे. निश्चित रूपानं या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना टॉस करला केला जाईल. अजिंक्य वैतीचा कॉल असेल. 4 षटकांचा सामना आहे. टेल मागितलाय, टेल आलाय. योगेश दादा काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण. मागची मॅच तुम्ही बॅटिंग पहिली करताना जिंकले होते. दीपक गंभेचा अप्रतिम फॉर्म आपण पाहिला. या सामन्यामध्ये बॅटिंग म्हणजे फिल्डिंग पहिली घेतलेली आहे. मग समोरच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचा आता कसं आहे, थोडी गॅप पडली आहे 3 मॅचची. तर आणि क्षेत्ररक्षण केला थोडासा ड्यू फॅक्टर पण थोडासा वाटतोय. तर आम्ही त्यांना 40-45 पर्यंत तरी रोखण्याचा प्रयत्न करू. अजिंक्य पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं फंबल झालं होतं पण त्याच्यानंतर सावरलं गेलं. पहिल्या मॅचमध्ये दीपक गंभेची धडाकेबाज आपण खेळी पाहिली. आता वाट्याला बॅटिंग आलेली आहे. असं असताना पुन्हा पहिली बॅटिंग करत असताना किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही पुन्हा एकदा 45-50 प्लस करायचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत समोरच्या संघाबद्दल काय सांगशील? नाही, समोरचा संघ पण ताकदवर आहे. त्यांना आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू आणि त्यांचा म्हणजे त्यांना कमी स्कोअरमध्ये कमी म्हणजे रोखण्याचा प्रयत्न करू. आणि अजिंक्य पब्लिक कडून येलेला एक प्रश्न आहे हरेश गायकर यांच्या नियोजनाबद्दल, म्हणजे तुमच्या संघासाठी जे नियोजन केले त्याच्याबद्दल काय सांगशील? नाही, त्यांनी खूप मॅनेजमेंट पण चांगली आहे. म्हणजे प्लेयर लोकांना पण म्हणजे पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे. त्याच्याबद्दल स्पॉन्सरचे पण आम्ही म्हणजे मनपूर्वक अभिनंदन बोलतो. खूप खूप शुभेच्छा. NDR वॉरियर्स खैराळे संघानं नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं.
कॉमेंट्री बॉक्सकडे जातोय. टू यू यासिन सर. यस, धन्यवाद वेदांत. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे 4 ओवर का मैच, 53 रनों की जरूरत. यूवी स्पोर्ट्स वागरन इस टीम को 53 रन बनाने होंगे जीतने के लिए. सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं चैतन्य पाटिल और सूरज पाटिल. चैतन्य पाटिल जो कि टाकी गांव उरण से बिलोंग करते हैं और सूरज पाटिल जो कि वागिलवाड़ा इस गांव से बिलोंग करते हैं. जी हाँ, इस बीच वाइट का इशारा. 53 रन बनाना इस मैदान पर इतना भी आसान नहीं है और ना ही ज़्यादा मुश्किल है. ये मैच मेरे ख्याल से बहुत ही ज़बरदस्त होने वाला है क्योंकि राकेश प्रभु जो कि एक अच्छा ऑलराउंडर की हैसियत से, जी हाँ, इस बीच गैप में खेला है. बहुत ही खूबसूरती के साथ गैप ढूंढा. काउ कॉर्नर की दिशा में कोई फील्डर मौजूद नहीं था. डीप मिड विकेट की फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक गेंद सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए. राकेश प्रभु ने अच्छी बल्लेबाजी की और पहला ओवर लेके आए हैं. 30 गज का दायरा यहां पे मौजूद. जी हाँ, इसमें दबा फंसाया है. बड़ा विकेट हो सकता है. सूरज पाटिल इनफॉर्म बल्लेबाज मैदान से बाहर. पहले ही ओवर में बहुत बड़ा झटका. शिवरात्रि चषक नौगांव में कमाल की बल्लेबाजी करते हुए नजर आए थे. वहां पे ऑल इंडिया ओपन फॉर्मेट होता है. वहां पे ना ही टीम टू टीम, ना ही गांव टू गांव, ना ही आइकॉन फॉर्मेट, ओनली ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स होता है और एक से बढ़कर एक खिलाड़ी वहां पे खेलते हैं. वहां पे इन्होंने कमाल की बल्लेबाजी की थी मगर आज बहुत ही सस्ते में चले गए. सूरज पाटिल आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं विश्वजीत पाटिल, अर्थात मोटिया इस नाम से पहचाने जाते हैं पूरे भारतवर्ष में. भारतवर्ष में टेनिस क्रिकेट का ऐसा कोई खिलाड़ी नहीं होगा, कोई चाहने वाला नहीं होगा जो इस खिलाड़ी को नहीं पहचानता होगा. बहुत ही पॉपुलर खिलाड़ी मगर आज गेंदबाजी में थोड़े से महंगे साबित हुए. वन डाउन बल्लेबाजी करने के लिए आए हैं. पहली गेंद पर राकेश प्रभु ने चकमा दिया. राकेश प्रभु का ये ओवर बहुत ही खूबसूरत घटता हुआ. अब तक मात्र 6 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए, जबकि 53 रनों की जरूरत. वागरन टीम थोड़ी सी संकट में जरूर है. यूवी स्पोर्ट्स, जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद है मगर कोई फील्डर वहां पे मौजूद नहीं है. क्या वहां पे फील्डर पहुंच जाएंगे? नहीं पहुंच पाए. गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर. यूवी स्पोर्ट्स, अर्थात मैं आपको बताता चलूं कि ये जो नाम है, हालांकि युवराज उनका नाम, चिऊताई के साहबजादे अर्थात चिरंजीव उनके सुपुत्र युवराज, उनको युवी कहा जाता है और उन्हीं के नाम से ये उनकी टीम यहाँ पे खेल रही है. वागरन टीम को हमेशा स्पॉन्सर करते हैं. जी हाँ, इसमें दबा डांसिंग डाउन द विकेट, आगे आए और बड़ा शॉट लगाने की कोशिश की. गेंद ने बल्ले का महीन सा किनारा लिया. विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच और इसी के साथ ये दूसरा झटका विश्वजीत ठाकुर के रूप में. अगर उनको लगता हुआ ये दूसरा झटका, एप्पल थोड़ा सा चिंता में होंगे. एप्पल हमेशा उनकी टीम को सपोर्ट करते हैं, सहाय्य करते हैं और स्पॉन्सरशिप भी करते हैं.
और एक से बढ़कर एक खिलाड़ी उनके टीम में हमें देखने को मिलते हैं, वो एप्पल के जरिए से होते हैं। इस बीच नए बल्लेबाज आए हैं। यस, आदर्श पाटिल, ये वागरन के लोकल हीरो, लोकल बॉय, मगर आदर्श पाटिल इस साल तूफानी फॉर्म में हैं। बहुत ही अच्छी गेंदबाजी उन्होंने हमेशा की है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी भी की है। हालांकि आज आदर्श ने गेंदबाजी नहीं की। रोहित, ओमकार, विश्वजीत ठाकुर, मयूर, जी हाँ, आदर्श ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। एकमात्र ओवर जो कि आदर्श का किफायती घटा था, बाकी तीनों जो आइकॉन गेंदबाज थे, विश्वजीत ठाकुर, मयूर वाघमारे और सूरज पाटिल, इन तीनों भी आइकॉन गेंदबाजों ने रन लुटाए हैं। पहले ओवर में आए थे 17, दूसरे ओवर में आए थे 13, और आदर्श ने जो तीसरा ओवर किया था उसमें मात्र 7 रन उन्होंने खर्च किए थे, और सूरज पाटिल ने जो अंतिम ओवर किया था उसमें 15 रन आए थे। अब यहाँ पे आदर्श के ऊपर दोहरी भूमिका अदा करने की बहुत बड़ी जिम्मेदारी। गेंदबाजी तो उन्होंने बहुत ही बढ़िया की है, अच्छी बल्लेबाजी भी करनी होगी। उनकी टीम बहुत ही संकट में है। जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद थी, कैच लपके या गेंद को रोके, इसी बीच में ही गेंद सीमा रेखा के बाहर। 4। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 14 रन। कौशल्य पाटिल आए हैं। कौशल्य बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं हमेशा, मगर इस मरतबा गेंद टप्पा खाने के बाद बहुत ज्यादा सर के ऊपर से निकल गई। अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। उसी के साथ 1 बाउंस का इशारा भी यहाँ पे आ चुका है। कौशल्य पाटिल की गेंदबाजी में वेरिएशन देखने को मिलता है, तेज तर्रार गेंदबाजी करते हैं। ये देखिए, परफेक्ट यॉर्कर, मगर उसे बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया था। डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। एक एक रन अगर बनाएंगे ना तो फिर गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज बहुत ही खुश होंगे। इनफैक्ट वो चाहेंगे कि यहाँ पे एक एक रन ही आए, बड़े स्ट्रोक्स से महरूम करना है बल्लेबाजों को, बस यही एक उनका टारगेट होगा। जय हनुमान सानगोटी, यहाँ पे सहानगोटी ये गेंदबाजी कर रही है। जी हाँ, मिड ऑफ के दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो, मगर उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में। आदर्श ने जैसे ही ये शॉट खेला, रन लेने का मन बना लिया, और इसी वजह से ये रन मुकम्मल होता हुआ नजर आया। मगर अभी भी 17 रन मात्र स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में मात्र 10 रन आए थे, दूसरा ओवर जारी है। दूसरे ओवर में कुछ हद तक यहाँ पे रन आ रहे हैं, क्योंकि पहली गेंद पर ही आया था चौका, उसके बाद एक वाइड बॉल। हाँ, कमाल की गेंद, बहुत ही बढ़िया गेंद थी, बल्लेबाज को काफी प्रभावित किया है। अचानक गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद उछलती भी नजर आई है। चैतन्य पाटिल थोड़ी सी असहमति दिखाते हुए, थोड़े से निराश अपने आप से। जी हाँ, इस मतलब उल्टे हाथ से खेला है। चैतन्य पाटिल के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का। चैतन्य पाटिल अंपायर से कुछ बातचीत करते हुए दिखाई दे रहे हैं। जी हाँ, गेंदें कितनी हो चुकी है? 5 गेंदें हो चुकी है, अभी भी एक अंतिम गेंद बाकी है। इस ओवर में एक छक्का, एक चौका। हालांकि कौशल हमेशा किफायती गेंदबाजी करते हैं, मगर यहाँ पे थोड़े से महंगे साबित हुए हैं।
डीप कवर के फील्डर एक लंबी दौड़ लगा के उस गेंद तक पहुंचते तब तक एक रन मुकम्मल हो चुका था। थोड़ा सा फंबल हुए थे, थोड़ी सी हड़बड़ाहट में थे, मगर फिर भी बल्लेबाजों ने अपने आप को रोक के रखा, थामे रखा। ज़्यादा जल्दबाजी करने की ज़रूरत नहीं है ये समझते हुए, क्योंकि 2 ओवर की समाप्ति के बाद 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब 12 गेंदों में अगर 24 आए हैं तो बचे हुए 12 गेंदों में 29 रनों की जरूरत, यानी मैच अब थोड़ा सा कवर अप हो चुका है। पहले ओवर में ऐसा लग रहा था कि पिछड़ते हुए दिखाई दे रहे हैं यूवी स्पोर्ट्स वागरन, थोड़ी सी संकट में नजर आ रही थी, मगर दूसरे ओवर में 14 रन आने के बाद अब एक उम्मीद की किरण यहाँ पे जग रही है। 12 गेंदों में अगर 24 हो सकते हैं तो 12 गेंदों में 29 भी आ सकते हैं। थोड़ा सा संभल कर खेलना होगा, अपने आप को वक्त देना होगा, क्योंकि इस विकेट के ऊपर कितना गेंद टप्पा खाने के बाद पेस से आता है या कितना बाउंस होता है, कितना घुमाव प्राप्त करता है, उसका अंदाज़ा लेना भी बहुत ज़रूरी होता है। चैतन्य पाटिल में वो दमखम, वो ताकत और वो बड़े शॉट लगाने का मादा है, उनमें वो कुशलता है। उसी के साथ नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाज आदर्श पाटिल, इसके बारे में तो आप जानते हो, बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी करते हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं विनीत माली। विनीत माली भी एक कमाल के खिलाड़ी है, एज आइकॉन के रूप में खेल रहे हैं। अपने टीम के लिए उन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी और उसी के साथ साथ शानदार गेंदबाजी भी अक्सर की है। तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, जाने दिया उसे, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर लाइन पकड़कर गेंदबाजी विनीत माली की। विनीत माली भी जानते हैं कि बस यहां से बल्लेबाज के रेंज से गेंद को दूर रखना है, बड़े स्ट्रोक से महरूम रखना है, मगर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को लपेटा और खेल दिया है कॉर्नर के ऊपर से सीधा दर्शक दीर्घा में 6। अभी जो लास्ट बारिश का मौसम चला गया, वहाँ पे बारिश का एक टूर्नामेंट था, वहाँ पे मैन ऑफ द सीरीज की बाइक अपने नाम करने वाला ये खिलाड़ी है चैतन्य पाटिल, मैन फ्रॉम टाकीगांव। बहुत ही अच्छी बल्लेबाजी करने के लिए माहिर है और तूफानी फॉर्म में भी है इस साल, और उन्हीं के बल्ले से आया है छक्का। हो ये देखिए, जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला था, कारपेट के सहारे कारपेट को चाटती हुई गेंद मिड ऑफ की दिशा में सीधा गई थी, मगर फिर भी रन लेना चाहा, मगर थोड़ी सी मिसफील्डिंग के वजह से बल्लेबाज चैतन्य को ये रन मुकम्मल करने का मौका भी मिला है। बाल बाल बच गए और एक रन भी यहाँ पे पूरा। चैतन्य का मैदान में रहना बहुत ज़रूरी है, उसी के साथ साथ आदर्श को भी अच्छी बल्लेबाजी करनी होगी। दोनों तरफ से जब रन आएंगे ना, तब जाके ये रन चेस हो सकते हैं, वरना 2-3 गेंदें अगर दौड़ जाती है तो फिर मनोवैज्ञानिक दबाव फिर से एक बार बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर आएगा। अगर लगातार 1-2 विकेट आते हैं तब भी ये मनोवैज्ञानिक दबाव बढ़ सकता है, और इसी वजह से स्ट्राइक को रोटेट रखना, एक रन 2-2 रन यहाँ पे बनाते रहना बहुत ज़रूरी है। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, मिड ऑफ के दिशा में फील्डर तैनात थे, वहां पे थोड़ी सी हड़बड़ाहट फिर से एक बार नजर आई है। देखिए दोस्तों, हमें यहाँ पे बैठ के बहुत आसान लगता है, हालांकि वो प्रोफेशनल क्रिकेटर है, वो जानते हैं कि किस तरह से फील्डिंग करनी है, मगर गेंद जिस तरह से आती है गोली की रफ्तार से, फ्लड लाइट है और आंखों के ऊपर थोड़ा सा जोर होता है लाइट का। जी हाँ, उल्टे हाथ से खेलने की कोशिश, फिर से एक बार क्रीज की गहराई का इस्तेमाल किया है बहुत ही चतुराई के साथ विनीत माली ने, और बल्लेबाज चैतन्य को चकमा दिया है। तेज तर्रार गेंद थी, फास्टर वन गेंद थी, उल्टे हाथ से खेलने की कोशिश थी, बिंदी गेंद। रनों की संख्या देखिए 32, और अब यहां से जीतने के लिए
जी हाँ, अंतिम गेंद के ऊपर आया है 1 रन और अब 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब अंतिम ओवर में जीतने के लिए 20 रनों की जरूरत। देखिए आखिर में जो यहाँ पे होना नहीं चाहिए था वही हुआ है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि इस ओवर में रन बिल्कुल नहीं बने हैं। मात्र 9 रन खर्च किए हैं। एक छक्का इस ओवर में हमें देखने को मिला था, मगर 2 गेंदें बिंदी भी आई है और 3 सिंगल रन। और इसी वजह से अब अंतिम ओवर में बहुत ज़्यादा प्रेशर होगा बल्लेबाजों के ऊपर। 6 गेंदों में 20 रन बनाना इस मैदान पर, इस विकेट के ऊपर फ्लड लाइट में इतना आसान नहीं होता। यूवी स्पोर्ट्स थोड़ी सी संकट में घिर चुकी है। संकट मोचक यहाँ पे बनना होगा। किसी एक बल्लेबाज को एक नायाब पारी, एक यादगार पारी खेलनी होगी। चैतन्य पाटिल अब सेट हो चुके हैं। चैतन्य पाटिल ने तकरीबन अपने बल्ले से 2 छक्के 1 चौके से अपने पारी को सजाया जरूर है, मगर क्या विजय दिला पाएंगे, यही एक बहुत बड़ा सवाल। यूवी स्पोर्ट्स के खेमे में उनके चेहरे पे शिकंज नजर आ रही है। हालांकि बल्लेबाजों के लिए ये जितनी मुफीद विकेट है ना, उतना ही गेंदबाजों के लिए सपोर्ट करने वाली ये विकेट है। अंतिम ओवर लेके आया है प्रशांत मोहरे, मैन फ्रॉम कुरुड़ अलीबाग। कैच लपकने का मौका था, ये देखिए दूसरा रन लेने की नाकाम कोशिश और आदर्श भी बच गए। दोनों के दोनों बच गए। ये होता है दोस्तों, तकदीर का खेल होता है। कभी कभी प्रेशर जब हम सोख नहीं पाते, एब्जॉर्ब नहीं कर पाते, तो ये होता है। जहां पे बिल्कुल विकेट मिल सकता था, चैतन्य पाटिल जैसा बल्लेबाज यहाँ पे आउट हो सकता था, वहां पे कैच भी ड्रॉप हुआ और रनआउट के रूप में भी विकेट मिल सकता था, वहां पे भी रनआउट नहीं हुए और मिले हैं 2 रन। अब 5 गेंदें और 18 रनों की जरूरत। हेलो। कमाल की गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी की है प्रशांत मोहरे ने। प्रशांत मोहरे एक मजे हुए खिलाड़ी है। एक लंबा अरसा उन्होंने हर मैदान पर गुजारा है और इस सिचुएशन में किस तरह की गेंदबाजी करनी चाहिए वो बखूबी जानते हैं। और उसी के साथ बहुत ही शानदार एग्जीक्यूशन उनका रहा है। पहली 3 गेंदों में मात्र उन्होंने 3 रन खर्च किए और अब बचे हुए 3 गेंदों में 17 रनों की जरूरत। मगर दोस्तों, मैंने मेरे करियर में ऐसा मैच भी देखा है जहां पे अंतिम 3 गेंदे के ऊपर 18 रनों की जरूरत थी और लगातार 3 छक्के मैंने देखे हैं। ये लीजिए आदर्श पाटिल ऑन द फायर, लोकल हीरो, लोकल बॉय। अभी भी मैच जीवित है। जब तक मैं जिंदा हूं, जब तक मैं मैदान में हूं, तब तक ये मैच हम जीत सकते हैं। ये विश्वास दिलाया है आदर्श पाटिल ने। ग्यारह रनों की जरूरत। क्या यहाँ पे बैक टू बैक 2 बड़े स्ट्रोक आएंगे, 2 छक्के आएंगे? अंतरराष्ट्रीय स्तर पर इस तरह का कारनामा रोहित शर्मा ने किया है न्यूजीलैंड के खिलाफ। जी हाँ, इसमें दबा बहुत ज्यादा, ये गेंद टप्पा खाने के बाद उठी थी और इसी वजह से
अंपायर जी ने, ऑनफील्ड अंपायर ने अब तीसरे अंपायर के पास जाने का फैसला किया है। क्या ये बल्लेबाज के रेंज में थी, क्या ये बल्लेबाज से बहुत दूर थी, क्या ये वाइड बॉल था, क्या ये फेयर डिलीवरी है, अब ये देखना बाकी है। दिलों की धड़कनें यहाँ पे तेज है। एक गेंद कितनी इंपॉर्टेंट होती है अब यहाँ पे हम सभी महसूस कर रहे हैं, क्योंकि एक गेंद अगर यहाँ पे डॉट होती है ना तो फिर ये मैच गई बल्लेबाजों के हाथों से। अगर यहाँ से ये मैच जीतना है तो ये वाइड बॉल होती है तो ही नई जिंदगी मिल सकती है। अंपायर के ऊपर अब सभी की निगाह है, दिलों की धड़कनें तेज वागरन टीम की, उसी के साथ साथ एप्पल की भी। देखिए ये दिलों की धड़कन थी। इट्स अ फेयर डिलीवरी सर। जी हाँ, अब एक गेंद और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। अगर यहाँ से नो बॉल आता है या वाइड बॉल आता है तो फिर से एक बार मैच में प्रवेश हो सकता है। स्पेशली नो बॉल के ऊपर ध्यान होगा, क्योंकि वाइड बॉल अगर आता है तब भी एक ही रन मिलेगा, उसका ज़्यादा फायदा नहीं होगा। अगर नो बॉल आता है और नो बॉल के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है, चौका या छक्का, तो फिर मैच जिंदा हो सकता है। इस तरह का मैच मैंने सेवदन में देखा था। एक गेंद और 13 रनों की जरूरत थी और वो नो बॉल किया था, 7 रन आए थे, छक्का आया था। जी हाँ, इसी के साथ ये मैच जीत लिया है। जय हनुमान, जय हनुमान सहानगोटी, इस टीम ने इस मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत तत्पूर्वी मुबारक। प्रशांत मोरेच्या गोलंदाजीसाठी ओमकार पाटील याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। प्रशांत यायचा आहे, अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सादर केली आणि बघा पब्लिकचा सुद्धा या ठिकाणी जर पाहिलं तर सपोर्ट आता